नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एक खूप महत्वाची मेथड जी एक्झाम मध्ये 100% विचारली जाते. त्या मेथडचं नाव आहे व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट सेकंड ऑर्डरचं सॉल्व्ह करायचं आहे. खूप महत्वाची मेथड आहे आणि आपण जे एक्झाम्पल आज सोडवणार आहे ते बोर्ड एक्झाम मध्ये 4 वेळेला विचारलेलं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. बघूया आपण पहिल्यांदा ही व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची मेथड काय आहे किंवा कोणाला यूज केली जाते. सो व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची जी मेथड आहे ती ऑलवेज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सेकंड ऑर्डरच्या यूज केली जाते. जे काही सेकंड ऑर्डरचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल त्यालाच ही व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची मेथड यूज केली जाते. सेकंड ऑर्डरचं आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस a1 dy बाय dx प्लस a2y इक्वल टू एक्स. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय पाहिजे, 2. त्यालाच फक्त आपण मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स यूज करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये a1 आणि a2 म्हणजे काय, कॉन्स्टंट कोएफिशियंट आहेत आणि राईट हँड साइडला जो x आहे ते फंक्शन ऑफ x ओनली आहे किंवा कॉन्स्टंट. मग आता या टाईपचं जर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोडवायचं असेल व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सने, तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या स्टेप्स यूज करायचं. पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन डीच्या फॉर्म मध्ये लिहून घ्या. ठीक आहे. देन काय करतो आपण, डीच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं की तो स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतो. आपला स्टँडर्ड फॉर्म काय, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल टू एक्स. याच्याशी कम्पेअर करा, एफ ऑफ डी आणि एक्स चे व्हॅल्यू शोधा. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतो. सो काय असतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, y इज इक्वल्स टू सी एफ प्लस पी आय. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आता याच्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा सीएफ कॅल्क्युलेट करतो. जी काय आपली मेथड आहे, जी आपण स्टडी केले तीच इथं यूज करायची आहे. सीएफ कॅल्क्युलेट करायची, रूट्सच्या टाईप वरून आपण सीएफ लिहितो. रूट रिअल आहे का इमॅजिनरी आहे, रिपीटेड आहे का नॉन रिपीटेड आहे, त्याच्यावरून काय लिहायचं, पहिल्यांदा सीएफ लिहून घ्यायचा. ठीक आहे. नंतर काय करायचं, सीएफ मिळाला तो सीएफ आपल्याला कम्पेअर करायचा आहे. जो काही आपला सीएफ आलाय रूट्स वरून तो कम्पेअर करायचा कोणाशी, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा जो सीएफ असतो त्याच्याशी कम्पेअर करायचा. मग आता व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा सीएफ कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, c1y1 प्लस c2y2. ही स्टेप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय करायचं, आपल्या रेग्युलर मेथडने सीएफ कॅल्क्युलेट करा. मग जो काही सीएफ येईल तो कम्पेअर करायचा व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या सीएफशी. काय आहे त्याचा फॉर्म्युला, c1y1 प्लस c2y2. आणि त्याच्यावरून काय करायचं, आपण y1 आणि y2 ची व्हॅल्यू शोधायची. y1 म्हणजे काय, c1 चा कोएफिशियंट, y2 म्हणजे काय, c2 चा कोएफिशियंट. ठीक आहे. y1 y2 मिळाले की मग आपण काय करणार आहे, पर्टिक्युलर इंटिग्रल, सीएफ नंतर आपण काय करतो, पी आय कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो पर्टिक्युलर इंटिग्रल कॅल्क्युलेट करायचा. आता व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मध्ये पी आय कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे बघा, सिंपल आहे. मायनस y1 पहिला, देन इंटिग्रेशन मध्ये y1 च्या अपोजिट कुठला, y2, त्याला मल्टिप्लाय करायचं x ने आणि डिवाइड करायचं w ने आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं x सोबत. नेक्स्ट टाइम मायनस y1 नंतर काय घ्यायचं, अपोजिट प्लस y2. y2 घेतला तर इंटिग्रेशन कोणाचं घेणार, y1 चं, आणि x अपॉन w आहे तसा. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. पहिला काय, मायनस y1 इंटिग्रेशन कोणाचं, y1 नंतर कोण असणार, y2 चं, कोणासोबत, x अपॉन w सोबत. x म्हणजे काय, राईट हँड साइडला असणारं फंक्शन, आणि हा w म्हणजे काय आपण बघूया. ठीक आहे. नंतर प्लस y, पहिला मायनस होतं नंतर काय प्लस y1 होतं, नंतर काय घ्यायचं, y2. बाहेर y2 असेल तर इंटिग्रेशन कोणाचं घेणार, y1 चं, कोणासोबत, x अपॉन w सोबत विथ रिस्पेक्ट टू x. हे सोडवा, तुम्हाला काय मिळेल, पी आय मिळेल. मग पी आय मिळायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, y1 माहिती पाहिजे, y2 माहिती पाहिजे, x माहिती पाहिजे आणि w माहिती पाहिजे. y1 माहिती आहे, c1 चा कोएफिशियंट,
y2 माहिती आहे, c2 चा कोएफिशियंट, x माहिती आहे, राईट हँड साईडला असणारं x मधलं फंक्शन. मग आता राहिला w. सो w म्हणजे काय असतं, रॉन्स्कियन असतं. आणि हे ऑब्जेक्टिव्हला 1 मार्कासाठी विचारलं जातं. रॉन्स्कियनचा फॉर्म्युला काय आहे, 4 तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. ठीक आहे. सो रॉन्स्कियन म्हणजे काय असतो, हा एक 2/2 चा डिटर्मिनंट असतो, ज्याच्या पहिल्या रो मध्ये आपण लिहितो y1 y2 आणि दुसऱ्या रो मध्ये लिहितो त्याचे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे y1 डॅश y2 डॅश. जो काही y1 आला त्याचं डेरिव्हेटिव्ह, जो काही y2 आला त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ही मेथड आहे आपली व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची कुठलंही सेकंड ऑर्डरचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याची. खूप सिंपल मेथड आहे. 6 मार्कासाठी एक एक्झाम्पल आहे. डेफिनेटली एक्झाम मध्ये विचारलंच जातं, लक्षात ठेवा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बघूया आपण आता याच्यावरचं एक एक्झाम्पल सोडूया. खूप महत्वाचं आहे आणि 6 मार्क हे तुम्हाला मिळूनच जाणार तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर. सो बघा काय विचारलंय, एक्झाम्पल कसं विचारतात बघा. सॉल्व्ह बाय दी मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स. म्हणजे एक्झाम्पल मध्ये मेथड मेन्शन केली जाते. जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे ते व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची मेथड यूज करून सोडवा. ठीक आहे. मग आता कुठलं डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं आहे बघा. d2y/dx² प्लस y इक्वल टू कोसेक एक्स. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे. सोडवायचं आहे. किती वेळेला विचारलंय बघा, 4 वेळेला हे एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलेलं आहे 6 मार्कसाठी. विंटर 23 नंतर अजून विचारलेलं नाही एक्झाम्पल, 3 वर्ष झालं. सो या वर्षी हे एक्झाम्पल येण्याचे 100% चान्सेस आहेत. ठीक आहे. मग सोडूया आता, लक्ष द्या केअरफुली. पहिलं काय करतो मी, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज लिहून घेतो. काय दिलंय, d2y/dx² प्लस y इक्वल टू कोसेक एक्स. पहिली स्टेप काय आहे, कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर ते कॅपिटल डीच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग आता मला हे फॉर्म्युले माहिती आहेत, आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेले. d2/dx² म्हणजे आपण काय लिहितो, हे कुठलं डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. कसं डिनोट करतो आपण, कॅपिटल डी त्याचा स्क्वेअर. ओके, हे नोटेशन्स लक्षात ठेवा. या दोन्ही टर्म मधून मी काय करतो, y कॉमन घेतो आणि डेरिव्हेटिव्हच्या जागी त्याचे नोटेशन यूज करतो. ठीक आहे. सो y कॉमन घेतला दोन्ही मधून, तर d2/dx² म्हणजे काय, कॅपिटल डी स्क्वेअर प्लस, इथं काय डेरिव्हेटिव्हची टर्म नाही पण y आपण कॉमन घेतलाय म्हणजे काय राहणार, 1 इक्वल टू कोसेक एक्स आहे तसा. ठीक आहे. सो पहिली स्टेप कंप्लीट केली. जे काही डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं ते कॅपिटल डीच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, जे पण डिफरन्शियल इक्वेशन आलंय डीच्या फॉर्म मध्ये ते आपल्या स्टँडर्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मशी कम्पेअर करायचं. मग काय असतो स्टँडर्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, एफ ऑफ डी इंटू वाय इक्वल टू कॅपिटल एक्स. मग आता बघा कम्पेअर करूया. एफ ऑफ डी ची व्हॅल्यू मला काय मिळणार, एफ ऑफ डी म्हणजे काय, वाय सोबत जो आहे तो कोण आहे बघा, वाय सोबत d² प्लस 1 आणि एक्स, एक्स म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन एक्स मधलं काय आहे मध्ये, कोसेक एक्स. ठीक आहे. सो आपण दुसरी स्टेप पण कंप्लीट केली. स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केला आणि एफ ऑफ डी आणि एक्स ची व्हॅल्यू शोधली. आता काय करायचं, सोल्युशनचा फॉर्म्युला लिहायचा. सो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, काय फॉर्म्युला, y इक्वल टू CF प्लस PI. ठीक आहे. याला इक्वेशन 1 अज्युम करूया. मग आता आपण पहिल्यांदा काय शोधणार, CF, नंतर काय शोधणार, PI. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स यूज करून. मग पहिला आता CF कॅल्क्युलेट करूया. मग कुठल्याही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा CF कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायला लागतात. आणि ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला काय, एफ ऑफ एम इक्वल टू 0. मग आता एफ ऑफ एम म्हणजे कसं ऑब्टेन करायचा, जे एफ ऑफ डी आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं डी असेल तिथं तिथं काय लिहायचं, एम लिहायचं. म्हणजे मला काय मिळेल, एफ ऑफ एम. मग सांगा, डीच्या जागी एम जर लिहिला तर काय होणार, एम स्क्वेअर प्लस 1. आणि हा काय करायचा आहे आपल्याला, 0 शी इक्वेट करायचा आहे. ओके. सो एफ ऑफ एम आला एम स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. सो आता हे कुठलं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे फॅक्टर कॅल्क्युलेट केले की मला याचे 2 रूट्स मिळणार आहेत आणि त्या 2 रूटच्या टाईप वरून आपण त्याचा
CF लिहिणार. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर मी तुम्हाला सांगितलंय ते सोडवायचे दोन पद्धती आहेत, एक मिडल टर्म स्प्लिट करून आणि एक क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून. मग आता इथं मिडल टर्म म्हणजे m ची टर्म नाही आहे, म्हणजे मिडल टर्म स्प्लिट करायचा काही प्रश्न येत नाही. मग आता हे तुम्ही एकतर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरून m च्या दोन व्हॅल्यू शोधू शकता, किंवा इथं मी डायरेक्ट सुद्धा कॅल्क्युलेट करतो. काय करतो मी, जी काय m स्क्वेअरची टर्म आहे ती लेफ्टला ठेवतो आणि m स्क्वेअर नसणारी टर्म म्हणजे कुठली +1 ही राईटला शिफ्ट करतो. मग +1 राईटला गेला तर काय होतो -1. ठीक आहे. मग आता मला m च्या दोन व्हॅल्यू पाहिजेत, इथं m स्क्वेअर आलाय, मग m पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. मग m स्क्वेअरचा स्क्वेअर रूट m. आता नेक्स्ट कोणाचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे -1चा, म्हणजे याच्या मला दोन व्हॅल्यू मिळणार. आणि आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये स्टडी केलंय काय, -1चा स्क्वेअर रूट हा काय असतो, i असतो. मग स्क्वेअर रूट घेतल्यावरती दोन व्हॅल्यू घ्यायचे असतात, कुठल्या, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू. सो काय येणार मग, स्क्वेअर रूट ऑफ -1 एक +i आणि दुसरं -i. सो बघा मला जे काही आपलं ऑक्झिलरी इक्वेशन आलं होतं त्याचे रूट्स मिळालेले आहेत, काय, +i आणि -i. मग आता हे जे रूट्स आहेत ते कुठल्या टाईपचे आहेत, रिअल आहेत का, नाही. मग कुठले आहेत, इमॅजिनरी आहेत किंवा कॉम्प्लेक्स आहेत. मग इमॅजिनरी रूट आले असतील तर ते रिपीटेड आहेत का नॉन रिपीटेड आहेत, चेक करा, नॉन रिपीटेड आहेत. एक रूट आहे +i आणि दुसरा रूट आहे -i, सो नॉन रिपीटेड आहेत. मग नॉन रिपीटेड इमॅजिनरी रूट्स आले तर CF कसा लिहायचा असतो आपल्याला माहिती आहे, पण हे ऑलरेडी फर्स्ट लेक्चर मध्ये स्टडी केलंय. CF इक्वल टू काय लिहायचं असतं बघा, सांगतो तुम्हाला व्यवस्थित, लक्ष द्या. सो आता आपण काय करणार, पहिला अल्फा म्हणजे रिअल पार्ट शोधा. रिअल पार्ट इथं आहे का, नाही आहे, म्हणजे तो 0. नंतर बीटा, बीटा म्हणजे इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, आय सोबत जो नंबर आहे तो. आय सोबत इथं कोणता नंबर दिसतोय का, नाही दिसत, म्हणजे तो काय 1 आहे. हा, मग आता इमॅजिनरी नंबरचे CF कसे लिहायचे, पहिल्यांदा काय लिहायचं, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये हा रिअल पार्ट लिहायचा. सो काय लिहिणार, e⁻, काय रिअल पार्ट 0 × x. देन आता इमॅजिनरी पार्ट कॉस आणि साईनला मल्टिप्लाय करून लिहायचं, पहिला कॉसला नंतर साईनला. कसं बघा, C1, आता काय करायचं, कॉसला हा 1 मल्टिप्लाय करायचं, कॉस इमॅजिनरी पार्ट 1 × x म्हणजे x, प्लस नंतर C2, आता काय करायचं, हा इमॅजिनरी पार्ट साईन मध्ये x ला मल्टिप्लाय करायचा, म्हणजे काय ना साईन, आणि x ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, xच. ठीक आहे. सो हे काय झालं, CF झाला या प्लस आणि -i या इमॅजिनरी रूटचा. व्यवस्थित लिहा. ओके. मग आता आपल्याला पुढे माहिती आहे e⁻0x म्हणजे काय असतं, 1 असतं. ठीक आहे. सो 1 × C1 cos x + C2 sin x म्हणजे काय येणार, तेच C1 cos x + C2 sin x. सो आपल्याला CF मिळाला. हा आपल्या रेग्युलर मेथडचा CF आहे. पण व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स मध्ये आपल्याला काय करायला लागतो, हा जो CF आहे हा कम्पेअर करायला लागतो व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या CF शी. काय आहे तो व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचा CF, C1y1 + C2y2. हे लक्षात ठेवा, ही महत्वाची स्टेप आहे. पहिला रेग्युलर मेथडने CF कॅल्क्युलेट करा, तो जो काही CF आलाय तो आपल्या व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या CF शी कम्पेअर करायचा आणि त्याच्यावरून y1 आणि y2 ची व्हॅल्यू शोधायची. आता y1 म्हणजे काय, C1 चा कोइफिशियंट. बघा या CF मध्ये C1 चा कोइफिशियंट काय आहे, काय आहे, cos x. सो y1 ची व्हॅल्यू काय येणार, cos x. आता y2, y2 म्हणजे काय, C2 चा कोइफिशियंट. काय बघा, C2 चा कोइफिशियंट sin x, विथ साइन लिहायचं, आता हे प्लस sin x आहे, त्यामुळं काय येणार, y2 C2 चा कोइफिशियंट काय आहे, sin x. ठीक आहे. सो y1 मिळाला, y2 मिळाला, y1 cos x मिळाला, y2 sin x मिळाला. पुढे आता काय करायचं असतं, आपल्याला PI कॅल्क्युलेट करायचं असतं. पण PI कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला 4 व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, कुठल्या, y1 y2 मिळाले, नंतर x आणि रॉन्स्कियन. म्हणजे आता रॉन्स्कियन आपल्याला शोधायला लागेल. x आपल्याला माहिती आहे, x म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन, ते ऑलरेडी आपण शोधलंय. y1 पण शोधला, y2 पण शोधला. आता काय शोधायला पाहिजे, y1' y2' आणि हा रॉन्स्कियन. ठीक आहे, शोधूया. ओके, पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करूया, y1
डॅश y1 डॅश म्हणजे काय y1 जो आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग काय आहे y1 आपला cos x. मग cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन x. नंतर y2 डॅश म्हणजे काय साइन x चं डेरिव्हेटिव्ह. काय असतं साइन x चं डेरिव्हेटिव्ह cos x. ठीक आहे y1 y2 y1 डॅश y2 डॅश मिळाला. आता रॉन्स्कियन शोधूया w. काय रॉन्स्कियनचा फॉर्म्युला डिटर्मिनंट पहिल्या रो मध्ये y1 y2 दुसऱ्या रो मध्ये त्याचे रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह म्हणजे y1 डॅश y2 डॅश. ओके व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि रॉन्स्कियन कॅल्क्युलेट करू. डिटर्मिनंट y1 म्हणजे काय बघा cos x. y2 म्हणजे काय sin x. दुसऱ्या रो मध्ये y1 डॅश म्हणजे काय मायनस साइन x. नंतर y2 डॅश म्हणजे काय cos x. ठीक आहे सो आता हा रॉन्स्कियन म्हणजे काय 2/2 चा डिटर्मिनंट आहे. आपल्याला माहिती आहे हा कसा सोडवायचा असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिला लेफ्ट कडून करायची मिडल साइन मायनस मग राईटच्या टर्मची क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे करूया मग. पहिला काय करणार cos x कोणाला मल्टिप्लाय करणार cos x ला. cos x इंटू cos x म्हणजे काय cos स्क्वेअर x. नंतर मिडल साइन मायनस. आता काय करायचं कोणाची मल्टिप्लिकेशन घ्यायची अपोजिट म्हणजे साइन एक्स कोणाला मल्टिप्लाय करायचा मायनस साइन एक्स ला. सो प्लस मायनस मायनस आणि साइन एक्स इंटू साइन एक्स म्हणजे काय साइन स्क्वेअर एक्स. निगेटिव्ह व्हॅल्यू ते त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहा मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे लक्षात आलं. ओके सो रॉन्स्कियन इज इक्वल टू cos स्क्वेअर एक्स मायनस मायनस काय होणार प्लस साइन स्क्वेअर एक्स. आणि आपण 10वी मध्ये ही फंडामेंटल आयडेंटिटी स्टडी केले. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा आन्सर काय असतं 1 असतो. सो कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे सुद्धा काय 1. सो आपल्याला रॉन्स्कियन मिळाला. किती आला तो 1. सो चारीच्या चारी आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. सो आता आपण काय करूया या पीआयच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. ओके सो मग पीआय कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे पीआय इक्वल टू पहिला काय घ्यायचं मायनस कोणाचा y1 चा. देन इंटिग्रेशन बाहेर y1 आहे म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं y2 चं कोणासोबत x अपॉन w सोबत विथ रिस्पेक्ट टू x मायनस नंतर काय प्लस. आता प्लस कोणाचं घेणार y1 च्या अपोजिट y2. आणि इंटिग्रेशन मध्ये कोण घेणार आता y2 बाहेर आहे म्हणजे y1 कोणासोबत x अपॉन w सोबत विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे याला इक्वेशन 2 आपण अज्युम करूया. आता व्हॅल्यू सगळे आपल्याला मिळालेत सबस्टिट्यूट करूया. खूप सिंपल एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा y1 y2 y1 डॅश y2 डॅश आणि रॉन्स्कियन करेक्ट कॅल्क्युलेट करा बाकी काही अवघड नाही. ठीक आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया मायनस y1 किती आहे बघा y1 ची व्हॅल्यू cos x. इंटिग्रेशन कोणाचं आहे y2 काय sin x इंटू x म्हणजे आपला काय राईट हँड साइडला असणारं फंक्शन ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे काय ते कोसेक x आणि डिवायडेड बाय काय रॉन्स्कियनची व्हॅल्यू काय आले 1. ठीक आहे प्लस y2 काय साइन x इंटिग्रेशन कोणाचं y1 काय आहे बघा cos x इंटू कॅपिटल X राईट हँड साइडला असणारं फंक्शन किती आहे कोसेक x आणि डिवायडेड बाय रॉन्स्कियन किती आलाय रॉन्स्कियन 1. ठीक आहे आता हे दोन्ही इंटिग्रेशन सोडवलं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आपला व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सचा पीआय मिळेल. ओके मग आता हे सोडवायचं असेल इंटिग्रेशन तर बघा कुठला रूल वापरायला लागणार आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रूल यूज करायला लागणार आहे. का कारण दोन्ही जे फंक्शन आहेत इंटिग्रेशन मध्ये हे कुठले आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. मग काय करायचं ट्रिग्नोमेट्रीचा कुठला तरी फॉर्म्युला यूज करून हे जे काही फंक्शन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. मग आता मला फॉर्म्युला माहिती आहे कोसेक एक्सचा काय असतो कोसेक एक्सचा फॉर्म्युला 1 अपॉन साइन एक्स. सो हा आपण फॉर्म्युला वापरूया सो दॅट हे इंटिग्रल जे काही आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज होईल. ओके सो पीआय इक्वल टू मायनस कॉस एक्स आहे तसा इंटिग्रेशन साइन एक्स आहे तसा इंटू कोसेक एक्स म्हणजे काय 1 अपॉन साइन एक्स. हा डिवाइड बाय 1 लिहायची काही गरज नाही. ठीक आहे प्लस साइन एक्स आहे तसा इंटिग्रेशन कॉस एक्स पण आहे तसा इंटू कोसेक एक्स काय कोसेक एक्स ची व्हॅल्यू 1 अपॉन साइन एक्स डिवाइड बाय 1 लिहायची काही गरज नाही. ठीक आहे
सोडूया आता, एकदम सिंपल आहे. काय होते बघा, पहिल्या इंटिग्रल मध्ये साइन एक्स आणि साइन एक्स कॅन्सल होते, म्हणजे कोणाचं इंटिग्रेशन घेणार आपण, 1चं. बघा किती सिंपल आहे, 1चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, दुसऱ्या इंटिग्रल मध्ये काय कॅन्सल होते का, नाही होत. ओके, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स, काय असतो, कॉट एक्स. ठीक आहे, मग आता हे सबस्टिट्यूशन करूया. सो पी आय इक्वल टू मायनस कॉस एक्स आहे तसा, पहिल्या इंटिग्रेशन मध्ये कोणाचं इंटिग्रेशन घेणार, 1चं एक्स सोबत, प्लस साइन एक्स आहे तसा. आता दुसऱ्या इंटिग्रल मध्ये कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे काय, कॉट एक्सचं इंटिग्रेशन एक्स सोबत. दोन्ही पण फॉर्म्युले आपण स्टडी केलेत 12वी मध्ये, आता अप्लाय करूया. सो पी आय इज इक्वल्स टू मायनस कॉस एक्स, 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं, एक्स, प्लस साइन एक्स, कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे, सो बघा एवढं सिंपल होतं व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्सची मेथड यूज करणं. सो पी आय मिळालाय आपल्याला. आता थोडा सिम्प्लिफाय करूया, अजून स्टेप संपलेली नाही. पी आय इक्वल टू मायनस कॉस एक्स इंटू एक्स म्हणजे काय, मायनस एक्स कॉस एक्स, आणि प्लस साइन एक्स इंटू लॉग साइन एक्स आहे तसा. ठीक आहे, सो काय केलं, फक्त आपण एक्स पहिला लिहिला. ओके, बाकी सगळं आहे तसं, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. सो बघा आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळालेत, सोल्युशन कॅल्क्युलेट करायचे. सीएफ पण मिळाला, पी आय पण मिळाला. आता काय करूया, या दोन्ही व्हॅल्यू लास्ट स्टेपला ऑलवेज लक्षात ठेवायचं, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायला विसरायचं नाही. सो कम्प्लीट सोल्युशन आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं काय आलं बघा, वाय इक्वल टू सीएफ, काय सीएफ ची व्हॅल्यू, C1 cos x प्लस C2 sin x. नंतर पी आय ची व्हॅल्यू जी काय असेल ती, प्लस असेल मायनस असेल, जी काय असेल ती लिहा. मग नंतर काय, पी आय ची व्हॅल्यू काय, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. आणि हेच काय आहे आपलं दिलेल्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचं कम्प्लीट सोल्युशन. सो बघा मित्रांनो, इतकं सिंपल एक्झाम्पल हे बोर्ड एक्झाम मध्ये 4 वेळेला विचारलेलं आहे 6 मार्कासाठी. सो म्हणून मी म्हटलं हे एक्झाम्पल तुम्ही सोडवलं, ही मेथड स्टडी केली तर तुमचे 6 मार्क पक्के आहेत. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पेशंटली शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.